नमस्कार, मी केतकी देशपांडे. आपले जीव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. कॉन्टिनेंटल प्रकाशनतर्फे प्रकाशित ओंजळधारा या जीएनच्या कथासंग्रहातील 3 सोनेरी केस या परिकथेचं मी वाचन करते. कथा दीर्घ असल्या कारणाने ती काही भागांमध्ये प्रसारित होईल. 3 सोनेरी केस, भाग पहिला. एक होता राजा. त्याला शिकारीची फार आवड होती. एकदा एका हरणामागे धावत असताना तो रानात दूर वर गेला आणि वाट चुकला. तो इकडे तिकडे खूप भटकला, परंतु शहराकडे परत येण्याचा रस्ता काही त्याला सापडेना. आता अंधारही वाढू लागला. थोड्याच वेळात रात्रही पडली. त्यावेळी समोर एक झोपडी दिसताच त्याला जरा हायसं वाटलं. झोपडीत एक कोळसेवाला राहत होता. राजा त्याला म्हणाला, जर तू मला शहराकडे परत जाण्याचा मार्ग दाखवलास तर माझ्यावर फार उपकार होतील. त्या बदल्यात मी तुला छानसं इनाम पण देईन. कोळसेवाला नम्रपणे म्हणाला, त्यासाठी कशाला हवंय इनाम? मी आत्ताच तुमच्याबरोबर आलो असतो, पण माझी ना जरा अडचण आहे. माझ्या बायकोचे दिवस भरत आले आहे. त्यात ती सारखी कणत आहे. अशा अवस्थेत तिला एकटीला सोडून कसं जाणार? शिवाय तुम्ही देखील एवढ्या रात्री कुठे जाणार? त्यापेक्षा आजची रात्र तुम्ही माळ्यावर अडवे व्हा. मी सकाळी तुम्हाला तुमच्या रस्त्यावर सोडीन. मग राजाने माळ्यावर थोडं गवत पसरलं आणि तिथेच तो आडवा झाला. काही वेळाने खालच्या खोलीत कोळसेवाल्याची बायको बाळंत झाली. गवतावर झोपणं राजाला अगदीच नवीन असल्या कारणाने त्याला काही झोप लागेना. मध्यरात्र झाली तेव्हा खालच्या खोलीत फार तेजस्वी प्रकाश पसरलाय असं त्याला दिसलं. त्याने पाहिलं तेव्हा कोळसेवाला झोपला होता. त्याच्या बाजूला श्रमाने बायको बेशुद्ध होऊन पडली होती. परंतु नुकत्याच जन्मलेल्या त्या बाळाच्या भोवती 3 पेटत्या मेणबत्त्या हातात घेऊन 3 अतिशय वृद्ध स्त्रिया उभ्या होत्या. त्या सगळ्यांचे कपडे पूर्ण शुभ्र होते. त्यातील एकीने त्या मुलाकडे बोट दाखवलं आणि म्हणाली, याच्या वाट्याला फार संकट येतील. ही माझी त्याला भेट आहे. तर दुसरी म्हणाली, पण तो या साऱ्या संकटातून सुखरूप पार होईल आणि त्याला दीर्घायुष्य लाभेल. ही माझी त्याला भेट असेल. तर तिसरी म्हणाली, वर माळ्यावर जो राजा झोपलाय ना, त्याला आजच जी मुलगी झाली आहे त्या राजकन्येशी या मुलाचा विवाह होईल. ही माझी त्याला भेट असेल. मग तिघींनी आपापल्या हातातील मेणबत्त्या विझवल्या आणि त्या नाहीशा झाल्या. त्या नाहीशा होताच सारं काही शांत झालं. त्या 3 स्त्रिया म्हणजे प्रत्येकाचं दैव लिहिणाऱ्या देवता होत्या हे राजाला समजलं. पण त्यांचे शब्द ऐकून मात्र त्याच्या काळजात सुरी खुपसल्यासारखं झालं. पुढे जे घडणार आहे ते कसं टाळावं याचा सतत तो विचार करू लागला. त्यामुळे त्याला क्षणभरही झोप मिळाली नाही. पहाट झाली तेव्हा ते मूल रडू लागलं. कोळसेवाला जागा झाला. त्याने दचकून इकडे तिकडे पाहिलं तर मुलाची आई निष्प्राण होऊन पडली होती. ते पाहून तो दुःखाने म्हणाला, दुर्दैवी मुला, आता पुढे तुझं काय होणार? त्याची तू बिलकुल नको चिंता करूस. राजा म्हणाला, तुझा मुलगा तू माझ्याकडे दिलास तर मी आनंदाने त्यांना वाढवेन. शिवाय मी तुला एवढं सोनं देईन की तुला असं कोळसे विकून पोट भरण्याची गरजच उरणार नाही. महाराज, या गोष्टीला मी कसा नकार देईन? कावळ्याला घरटं बांधण्यासाठी द्यावं म्हटलं तर माझ्या घरात काडी नाही एवढं दारिद्र्य. मग माझा मुलगा राजवाड्यात वाढणार हे का मला नकोय? कोळसेवाला त्यातल्या त्यात समाधान मानत म्हणाला. मुलगा घेऊन जाण्यासाठी एका सेवकाला पाठवण्याचं आश्वासन देऊन राजा शहराकडे परतला. तो राजवाड्यात आला, पण आदल्या रात्री त्याला मुलगी झाली हे वृत्त ऐकताच त्याचा चेहरा एकदम उतरला. त्याने आपल्या एका विश्वासू सेवकाला जवळ बोलवलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, रानात ना एक कोळसेवाला राहतो. तो एक लहान मुलगा तुझ्या स्वाधीन करेल.
येताना तू नदीजवळ आलास की त्या मुलाला नदीत बुडवून टाक आणि तू जर असं केलं नाहीस तर तूच नदी तळाला जाशील हे मात्र ध्यानात ठेव. सेवक कोळसेवाल्याकडे आला. त्याला काही नाणी देऊन त्याच्याकडून त्यानं ते मूल घेतलं. मग त्या मुलाला त्यानं एका टोपलीत घातलं आणि ती टोपली नदीत सोडली. परत येऊन त्यानं राजाला ही सारी हकीकत सांगितली. तेव्हा राजा म्हणाला, पिढा गेली त्या आगंतुक जावयाची. त्याला वाटलं की नदीत टाकलेला मुलगा बुडून मेला असणार, पण तसं काही घडलं नाही. एखाद्या उबदार पाळण्यात असल्यासारखा तो सुरक्षित राहिला. एवढेच नाही तर नदी त्याच्यासाठी जणू अंगाई गातीये असा तो शांतपणे त्या टोपलीत झोपला. पण वाहत जात असताना टोपली नदीकाठी राहणाऱ्या एका कोळ्याच्या झोपडीसमोर आली. आपली जाळी शिवत कोळी झोपडीसमोरच बसला होता. टोपली पाहताच त्याने होडी पाण्यात ढकलली आणि थोड्याच वेळात ती झोपडीत घेऊन आला. तो बायकोला म्हणाला, बघ, तुला मुलगा हवा होता ना, हा आपला मुलगा. प्रत्यक्ष नदीनेच अगदी आपल्या उमऱ्यावर आणून दिलाय. त्याच्या बायकोलाही फार आनंद झाला. तिने त्याला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवला. तो नदीच्या पाण्यातून तरंगत आला म्हणून तिने त्याचं नाव ठेवलं तरंग. मग नदी वाहतच राहिली. दिवसामागून रात्री आल्या, पुन्हा दिवस आले गेले. तरंग मोठा होऊन आता एक छान देखणा तरुण झाला होता. एकदा राजा घोड्यावर बसून असाच एकटाच त्या वाटेला आला. ऊन अतिशय वाढलं होतं. त्याला तहान लागली. त्याने कोळ्याजवळ पाणी मागितलं. तेव्हा तत्परतेने पुढे होऊन तरंगने त्याला पाण्याचं भांडं दिलं. त्याला पाहून राजाला फार विस्मय वाटला. तो म्हणाला, अरे, हा पोरगा तर मोठा देखणा आणि तरतरीत दिसतोय. तुझा मुलगा का? हा, म्हटलं तर तो आमचा, म्हटलं तर नाही. कोळी म्हणाला, 20 वर्षापूर्वी तो एका टोपलीतून नदीतून वाहत आमच्या दारात आला. देवाची देणगी म्हणून आम्ही त्याला वाढवलं. नाहीतरी आमच्या घरात रांगत उमरा ओलांडणारा कोणी नव्हतंच. त्याचे शब्द ऐकताच राजाचे डोळे धुरकटल्यासारखे झाले आणि चेहरा राखेसारखा. आपण पाण्यात बुडवून टाकायला सांगितलेला तो हाच मुलगा, यात त्याला आता कसला संशय उरला नाही. मग त्याने क्षणभर विचार केला आणि तो घोड्यावरून खाली उतरला. कोळ्याला म्हणाला, हे बघ, मला तात्काळ राजवाड्याकडे एक निरोप पाठवायचा आहे. माझ्याबरोबर सध्या कोणी सेवक नाहीत, तेव्हा तुझा मुलगा माझं एवढं काम करील का? ह्यात काय विचारायचं महाराज, तुम्ही आज्ञा करायची. कोळी म्हणाला. मग राजाने राणीच्या नावाने एक पत्र लिहिलं की या तरुणाचा तात्काळ वध करावा. तो माझा वैरी आहे आणि मी येण्याच्या आत हे सगळं पार पडलं पाहिजे अशी माझी आज्ञा आहे. मग पत्र बंद करून त्याने आपल्या अंगठीने त्यावर मुहूर्तब केलं आणि ते तरंगसोबत पाठवून दिलं. तरंग ताबडतोब तेथून निघाला, पण दाट रानातून जात असताना त्याची वाट चुकली. सतत हिंडत असताना रात्र पडली. तेव्हा त्याला एक म्हातारी भेटली. अशा वेळी तू रानात कुठे चाललायस? तिने विचारलं. मी एक पत्र घेऊन राजवाड्याकडे निघालो आहे. कुठे वळण चुकलो काय माहिती, पण वाट सापडत नाहीये. तुला माहिती आहे का एखादी वाट? तरंग म्हणाला. नाहीतरी तू आता रात्री काही राजवाड्यात जाऊन पोहोचणार नाहीस. ती म्हणाली, त्यापेक्षा आज माझ्या घरी राहा. मी काही तशी परकी नाही. होय नाही करत तरंग तिच्या घरी राहायला तयार झाला. तुम्हाला ही कथा आवडतीये का? यावरचे तुमचे अभिप्राय, सूचना नक्की मला वाचायला आवडतील. त्या आवर्जून द्या. आणि हां, आपले जिये हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पुढच्या भागात लवकरच भेटूया. तोवर रजा घेते. धन्यवाद.